स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलो आहेत। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पॉइंट टू पॉइंट समजून घेणार आहोत। पीक विम्याचे 31 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत, कशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली समजून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ मिळत राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर अद्याप चॅनलची मेंबरशिप घेतली नसेल तर चॅनल मेंबरशिप घ्या, जेणेकरून विशेष सुविधांचा लाभ आपल्याला मिळेल। अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला मेसेज करू शकता, अदरवाईज जॉइन बटनावर क्लिक करून आपण मेंबरशिपबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता। तर आता पुढे पीक विम्याचा प्रश्न आहे। अनेक जिल्ह्यातील अपडेट्स कव्हर करतच असतो। प्लेलिस्ट पाहिले नसेल तर प्लेलिस्टमध्ये ते आपल्याला अनेक जिल्ह्यांचे अपडेट्स मिळून जातील। तुर्तास आता या व्हिडिओमध्ये याल तर यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट्स कव्हर करतोय। स्क्रीनवर पाहायला मिळते अमाऊंट, या ठिकाणी पाहायला मिळते किती शेतकरी बांधवांना लाभ झालेला आहे, किती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे, सर्व आपण पाहिलं। परंतु आपल्या स्क्रीनवरील अपडेट्स हे हरियाणा राज्याचं आहे। यामधील तेथील जे कृषी मंत्री आहेत जयप्रकाश दलाल यांनी सर्व माहिती दिलेली 2022-23 मध्ये शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 31 करोड रुपयांचा विमा क्लेम आज त्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची सर्व माहिती त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून इकडे दिलेली आहे आणि ते आपण ते कव्हर केलं। आपल्या राज्यातील अनेक ठिकाणचे प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक ठिकाणी प्रश्न मार्गी लागलेले आहेत। अपडेट्स आपण कव्हर केलेले आहेत आणि करत असतो। पाहिलं नसतील तर प्लेलिस्ट आपल्या समोर आहे, आपण पाहून घेऊ शकता। अधिक काही माहिती हवी असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू। भेटणार आहोत पुढे नवीन अपडेट्ससह। जय हिंद, धन्यवाद।